नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाइन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी कशी करावी या तयारीच्या लेक्चरमधील भाग 1 मध्ये चालू घडामोडी, इतिहास आणि भूगोल या विषयाची तयारी कशी करावी, किती प्रश्न असतात, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात आणि त्यासाठी कोणकोणती पुस्तके वापरावीत याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे। तर सामान्य ज्ञान या विषयाची तयारी कशी करावी यामधील भाग 2 मध्ये आता आपण पुढच्या विषयांची तयारी कशी करणार आहे ते त्यापैकी पहिला विषय आहे राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यानंतर संगणक, त्यानंतर दिनविशेष, पुस्तक व लेखक, संबंधित जिल्ह्याची माहिती, संकीर्ण म्हणजे सामान्य ज्ञान आणि पोलीस प्रशासन या सर्व विषयांची तयारी कशी करावी, त्याचबरोबर त्यामध्ये किती प्रकारचे कोणकोणते प्रश्न असतात, किती प्रश्न असतात आणि कोणती पुस्तके वापरावीत याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर बघूयात राज्यशास्त्र। राज्यशास्त्र आता हाच या सामान्य ज्ञान या विषयातला पुढचा भाग जो आहे। चौथा विषय जो येतो तो म्हणजे राज्यशास्त्र। राज्यशास्त्रामध्ये काय काय आहे हो? घटना निर्मिती, केंद्र राज्य आणि पंचायत राज। चौथा जो विषय आहे तो राज्यशास्त्र। त्याचे 3 भाग करूया आपण, म्हणजे प्रश्न कशावरती खऱ्या अर्थाने येतात ते। घटना निर्मिती, त्याचमध्ये मूलभूत हक्कांच्या वरती प्रश्न असतातच, कारण तुम्ही पोलीस होणार आहे। लोकांचे मूलभूत हक्क काय आहेत हे तुम्हाला जर माहीत नसतील तर फार मोठी गोची होऊ शकते। म्हणजे लोकांना लोकशाही राज्यामध्ये, लोकशाही राष्ट्रामध्ये त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत, त्यांच्या हक्कांवरती गदा येता कामा नये हे आपल्या घटनेनं सांगितलेलं आहे। म्हणजेच त्याचबरोबर लोकांना न्यायव्यवस्थेचाही लाभ घेता येतो, न्यायालयामध्ये जाता येतं, मग त्या न्यायव्यवस्थेवरतीही प्रश्न असतात। त्यानंतर केंद्र राज्य आणि पंचायत राज, केंद्र सरकार व राज्य सरकार याच्यावरती हमखास प्रश्न असतोच। आणि तिसरा महत्त्वाचा घटक की ज्याच्यामुळे लोकशाही बळकट होते ती लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणारी संस्था जी आहे ती पंचायत राज, याच्यावरतीही प्रश्न हमखास असतो। मग घटना निर्मिती, मूलभूत हक्क आणि न्याय व्यवस्था याच्यावरती आजपर्यंत 45 प्रश्न, म्हणजे या 2 वर्षामध्ये 45 प्रश्न पडले। केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यावरती 90 प्रश्न पडले आणि पंचायत राजवरती 36 प्रश्न पडलेले आहेत या 2 वर्षामध्ये, सर्व प्रश्नपत्रिकांची मिळून। आता हे असणारे या सगळ्यांची बेरीज केली तर 171 प्रश्नांची संख्या, म्हणजे किमान 2-3 प्रश्न एका परीक्षेला न विसरता येत। आता सामान्य ज्ञान हा विषयच असा आहे की 25 प्रश्न येतात, डोंगर पकडून उंदीर काढायचा, एवढे सगळ्या विषयांची तयारी करायची आणि प्रत्येक ठिकाणी 2, 3, 4 प्रश्नांच्या वरती जास्त वेटेज नाही। मग हा विषय सोडू, तो विषय सोडू असं केलं तर सगळंच जाईल आणि आपलं निवड यादीमध्ये नाव येईल का? नाही येणार। मग यायचंच असेल तर हा एक घटक आपल्याला पूर्ण करावाच लागेल, पण ज्याच्यावरती भर दिलाय ते पुस्तक संपवण्यापेक्षा तो घटक संपवणं महत्त्वाचं आहे। म्हणून हे कोणत्या घटकांवरती प्रश्न आले ते द्यायला लागलोय। म्हणजे आपल्याला सवय असते की पुस्तक आणलं की पूर्ण करायचं, हा पुस्तक वाचून पूर्ण करायला पाहिजे, पण जास्ती रिव्हिजन कोणाच्या व्हायला पाहिजे ज्याच्यावरती जास्त प्रश्न येतात त्यांच्या, म्हणजे परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज आपल्याला बांधता आला पाहिजे।
मग यासाठी वापरायचं काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, चालू घडामोडीशी निगडीत केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायत राज असतंच. आणि हे पंचायत राज, घटना निर्मिती, मूलभूत हक्क, न्याय व्यवस्था याच्यासाठी एकनाथ तात्यांच्या ठोकळ्यामध्ये चांगलं दिलेलं आहे, तेवढं बास होतंय. बस हे जरी एकत्रितपणे या तिन्हींच्यावरती केलं तरी बस सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. याच्यापेक्षा अजून याच्या पुढचं पाहिजे असेल तर पंचायत राजचं स्पेशल पुस्तक आहे, राज्यघटनेचं आहे. राज्यघटनेचं स्पेशल रंजन कोळंबे सरांचं आहे आणि पंचायत राजचं स्पेशल किशोर लवटे सरांचं आहे. पण त्यानंतर खंडारे सरांचं, संजय खंडारे सरांचंही राज्यघटना हे पुस्तक आहे. पण मित्रांनो, हे एवढं वाचलंच पाहिजे असं नाही. एकनाथ पाटील सरांच्या ठोकळ्यामधलं तेवढं पंचायत राज आणि राज्यघटनेचा भाग वाचला तर पोलीस भरतीसाठी पुरेसा आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जे चांगलं आहे त्याच्यातलं ते वापरायचं. जे पुस्तक आपल्याला मार्क जास्त देणार आहे ते पुस्तक जास्त वेळा वाचा ना. आहेत पुस्तकं, म्हणजे पुस्तकं मार्केटला गेलं तर एखादा विषय सांगितला तर 100 पुस्तकं येतात, पण त्यापैकी कोणतं वाचायचं हे आम्ही सांगतो. कारण आम्ही तेवढी सगळी पुस्तकं वाचून कशात काय चांगलं आहे हे आम्हाला माहीत असतं. तुम्ही तेवढी सगळी पुस्तकं वाचण्यामध्ये तुमची आयुष्यातली 5-7 वर्ष घालवणार, तेवढं घालवण्यापेक्षा आपल्या बॅचला आलेलं चांगलंच आहे ना. काय वाचायचं हे आम्ही सांगेन, आणि त्यामध्ये अवघड गोष्टी लक्षात राहत नसतील तर त्या लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स आम्ही बनवून देईन आणि नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचे सर्वच्या सर्व गुण तुम्हाला मिळतील आणि निवड यादीमध्ये नक्कीच तुमचं नाव असेल. मग त्यासाठी काय किरकोळ बॅचची फी खर्च करायला काय हरकत आहे हो? बिनधास्त खर्च करायची. म्हणजे जर एखाद्या मार्कानं जर तुम्ही कमी पडला आणि निवड यादीमधून बाहेर पडला तर किमान पुढची 1-2 वर्ष जाणार आहेत. त्यापेक्षा किरकोळ फी आपण पेड केली तर काहीच अवघड नाही, बिनधास्तपणे तुम्ही सिलेक्शन यादीमध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, पुढचा विषय आपण घेऊया अर्थशास्त्र. जो 5वा विषय सांगतोय अर्थशास्त्र. या विषयाचे 2017-18च्या प्रश्नपत्रिकांमध्ये 63 प्रश्न आले आणि याच्यावरती प्रश्न जास्त आवाका नाही, महत्वाचे मुद्देच करायचे. सर्वात महत्वाचा प्रश्न, योजना सुट्टीचा काळ कायम काय कुणास ठाऊक. आपल्या पोलीस मामांना सुट्ट्यांची वानवा असते. सण आला, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस डिपार्टमेंट सज्ज. गणेशोत्सव असू द्या, मुहर्रम असू द्या, दिवाळी असू द्या, दसरा असू द्या, आणि कोणताही सण आला, कोणत्याही धर्माचा सण असेल तर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द किंवा त्यांना कामावर हजर व्हावं लागतं. एखादी वाईट घटना घडली तरी कामावर, निवडणुका आल्या रात्रंदिवस ड्युटी, हे सगळं आहेच हो आपल्याकडं. मग कदाचित सुट्ट्यांची वानवा पोलिसांना असते म्हणून योजना सुट्टीचा काळ कोणता हा प्रश्न पोलीस डिपार्टमेंटला आवडलेला आहे, सारखं विचारतात. अर्थशास्त्र म्हणजे 1966 ते 69 असेल, 78 ते 80चा काळ असेल, 90 ते 92चा असेल, तो काळ पंचवार्षिक योजनेला सुट्टी मिळालेला, त्या काळात पंचवार्षिक योजना राबवल्या नाहीत म्हणून तो काळ विचारला जातो. त्यानंतर या अर्थशास्त्रामध्ये रिझर्व्ह बँक, RBI, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, कोणत्या कायद्यानुसार झाली, कोणत्या वर्षी तिचं राष्ट्रीयकरण झालं, पहिल्यांदा नोट कोणत्या बँकेनं भारतातली छापली, नोटा छापण्याचा अधिकार कोणत्या बँकांना मिळाला होता, याच्याशी संबंधित प्रश्न असतात. आंतरराष्ट्रीय लेवलचा IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याच्यावरती प्रश्न असतो. त्याचं मुख्यालय कुठं आहे, त्याचे कार्य काय, किंवा त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य आहे, अर्थशास्त्राशी रिलेटेड हे प्रश्न असतात. त्यानंतर रुपयाचा अवमूल्यन कोण कोणत्या वर्षी केलं, म्हणजे अर्थशास्त्राचा गुण मिळवणं अतिशय सोपं आहे. बरेच विद्यार्थी अर्थशास्त्र समजत नाही म्हणून त्याला सोडून देतात. सोडून देऊ नका. कमी
कष्टामध्ये जास्त गुण मिळवून देणारा हा भाग आहे. एक किंवा दोनच प्रश्न असतात, पण तो एक दोन प्रश्नाची उत्तरं जर बरोबर आली तर आपण यादीत येऊ शकतो. कारण एक एक दोन दोन गुणच आपण मिळवून 100 पर्यंत पोहोचायचं आहे. हो, एकदम 100 एकाच वेळी मिळणारच नाहीत. मग असा एक दोन गुण आपल्याला मिळाला पाहिजे. हे कमी कष्टात एक किंवा दोन गुण जे प्रश्न येणार आहेत त्याचे उत्तर मिळणार आहेत. म्हणजे आजपर्यंत आलेले प्रश्नांची तयारी केली, ठोकळ्यामध्ये असणारा सारांश वाचला, अर्थशास्त्रासाठी जास्त गोष्टी वाचायच्या गरज नाहीत. आणि चालू घडामोडीशी रिलेटेड म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत त्याच्यावरती प्रश्न असतो. गव्हर्नर कितव्या क्रमांकाचे ते गव्हर्नर आहेत त्याच्यावरती प्रश्न असतो. नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? 1 रुपयाच्या नोटेवरती कोणाची सही असते? इतर नोटांवरती कोणाची सही असते? जी नाणी छापली जातात ती नाणी छापण्याचा अधिकार कोणाला आहे याच्यावरती प्रश्न असतो. किंवा एखाद्या बँकेचं विलिनीकरण झालेलं असेल, बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात. म्हणजे कमी कष्टात जास्त गुण मिळवून देणारा हा भाग आहे. म्हणजे एक किंवा दोनच प्रश्न असतात, पण ते प्रश्न आपल्या पदरात पडले पाहिजेत, त्याचे गुण आपल्याला मिळाले पाहिजेत, म्हणून याचा अभ्यास करायचा. मग तो ठोकळा चांगला वाचला तरी बास होतं. मग कोणताही ठोकळा वाचा, बऱ्यापैकी एकनाथ तात्यांच्या ठोकळ्यामध्ये पण दिले. आता मग अर्थशास्त्राचं स्पेशल पुस्तक पाहिजे असेल तर रंजन कोळंबे सरांचं, ज्ञानेश्वर मगर सरांचं पुस्तक वाचा. त्याच्यामधली चांगली माहिती तुम्हाला मिळेलच. ठीक आहे. आता यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यावरती विभागणी जास्त आहे, तो असणारा सामान्य विज्ञान 6व्या क्रमांकाचा. सामान्य विज्ञान. या विज्ञानाचे 4 भाग करू आपण. एक भौतिक शास्त्र, दुसरा रसायनशास्त्र, तिसरा जीवशास्त्र आणि जीवशास्त्रामधलाच भाग असणारा तो आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्र हा जीवशास्त्रामधलाच भाग, पण तरीही वेगळा करतो कारण त्याच्यावरती प्रश्न जास्त असतात. आता हे आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून केलंय, कारण कशावरती भर द्यायचा, कशातलं जास्त वाचायचं हे कळलं तर आपल्याला गुण जास्त मिळणार आहेत. आपण भरपूर अभ्यास केला, भरपूर ज्ञान प्राप्त केलं, आपल्याला PhDची पदवी नाही मिळवायची. जे परीक्षेला सामान्य ज्ञानमधले 25 प्रश्न येणार आहेत ते 25च्या 25 बरोबर आले पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जे परीक्षेला प्रश्न येतील ते जर बरोबर आले तर आपण सिलेक्ट होणार आहे, निवड यादीमध्ये येणार आहे. म्हणजे आपण थोडंसं परीक्षार्थी होणं आत्ता गरजेचं आहे, तरच आपण निवड यादीमध्ये असणार. म्हणजे निवड यादीमध्ये येण्यासाठी परीक्षार्थी होणं जास्त महत्त्वाचं आहे. मग या आरोग्यशास्त्रावरती किती प्रश्न संख्या आहे? सर्वात जास्त 100. भौतिक शास्त्रावरती 70 प्रश्न आलेले आहेत, रसायनशास्त्रावरती 73 प्रश्न आलेले आहेत आणि जीवशास्त्रावरती 41 प्रश्न. तसं बघितलं तर जीव आणि आरोग्य 141 आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र 143. म्हणजे हे जरा पारडं जास्त जड आहे. आणि आत्ता यावर्षी तर जर बघितलं तर सर्वात जास्त जीवशास्त्रावरती, आरोग्यशास्त्रावरती भर असणार, रोगावरती भर असणारच. कोरोना जिंदाबाद येणारच. म्हणजे अगोदरच भर होता, यावर्षी तर काय विचारायचं काम नाही. जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र चांगलंच केलं पाहिजे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, कोणत्या फळांमध्ये कोणती जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं, हे सगळं आपल्याला माहीतच पाहिजे. आरोग्याशी संबंधित सर्व बाबी माहीतच पाहिजेत. म्हणजे याच्यावरती प्रश्न हमखास असणार आहेत. कोणत्या विषाणूमुळे कोणता रोग होतो, विषाणूजन्य रोग कोणते, जीवाणूजन्य रोग कोणते, कवकजन्य रोग कोणते, आदिजीवजन्य रोग कोणते, ह्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे. रसायनशास्त्रामध्ये जर गेलो आपण
तर रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्ये या टॉपिकवरती सर्वात जास्त भर दिलेला आहे. म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केलं किंवा मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा जनक कोण, हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली, आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती खंड आहेत आणि एफ खंडामध्ये खऱ्या अर्थानं कोणत्या प्रकारची मूलद्रव्ये आहेत. म्हणजे जे आहेत ते, किंवा पी खंडामध्ये कोणकोणत्या प्रकारची मूलद्रव्ये आहेत. बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असणारी मूलद्रव्ये कोणत्या खंडात आढळतात. रसायनशास्त्रातले प्रश्न, भौतिकशास्त्रामध्ये शोध आणि संशोधकांच्या वरती भर दिलेला आहे. रामन इफेक्ट काय आहे, भिंगांशी रिलेटेड प्रश्न आहेत. दूरदृष्टीता, निकटदृष्टीता, वृद्धदृष्टीता, त्याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजे आपल्याला या विज्ञानाची चांगली तयारी करावी लागेल. आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं सांगायचं असेल तर 8वी, 9वी आणि 10वी सर्वात बेस्ट ही पुस्तकं विज्ञानाची वाचावीतच. अगदीच काय वाटलं जमनाच, मी पोलीस भरती करतोय, एवढं कसं करावं, यातलं आपण काय शिकलो तेवढं तरी वाचून घ्या. जमत नसलं तर सगळं वाचलं चांगलीच गोष्ट आहे. शेवटी प्रकरणाच्या शेवटी आपण काय शिकलो जे दिलंय, किंवा चौकोनामध्ये डार्कमध्ये दिलंय ते वाचन, त्याच्या तरी नोट्स काढा. 100% करावंच लागेल ना. बरं, ह्यामध्ये काय शॉर्टकट काय ट्रिक्स असतील ते आपल्या कोर्समध्ये आपण देणारच आहे. पण तोपर्यंत हे वाचायला काय हरकत आहे. वाचलेलं असलं तर अजून ट्रिक्स देताना अजून तुम्हाला काहीतरी नवीन लक्षात राहायला जास्त मदत होईल. मग हे असणारं सामान्य विज्ञानाचं पुस्तक. साधं जर सांगायचं असेल तर अनिल कोलते सरांचं पुस्तक आहे, ते वाचा. आणि मग त्यासोबत ठोकळा आहेच. आता त्यानंतरचा जो विषय येतो 7वा, तो म्हणजे संगणक. 7वा विषय संगणक. आता संगणक या विषयावरती प्रश्नसंख्या या 2 वर्षामध्ये जर बघितली तर 55 प्रश्न आलेले आहेत. हो, 55 प्रश्न. संगणकाचा पोलीस भरतीसाठी काय रिलेशन आहे हो, 1 ते 2 प्रश्न असतात. काही ठिकाणी 3-3 प्रश्न आलेले आहेत संगणकाशी रिलेटेड, आणि काही ठिकाणी एखाद्या वेळेस संगणकाचे प्रश्न आलेले पण नाहीत. पण आपण ज्या जिल्ह्याला भरलाय त्या ठिकाणी प्रश्न आलेच तर करणार काय, कारण सायबर गुन्हे जास्त प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळं संगणकाशी रिलेटेड प्रश्न येणारच, आपल्याला करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय वाचायचं, MSCITचं साधं पुस्तक संगणकाचं वाचा. MSCIT, मग ते पुस्तक वाचलं तर संगणकाची तयारी चांगली होऊन जाईल. मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, वायफाय, हे आता चालू घडामोडीशी निगडीत पण प्रश्न आहे. वायफाय पहिलं गाव, म्हणजे वायफाय निर्माण केलेलं किंवा वायफाय युक्त पहिलं गाव कोणतं, पहिलं शहर कोणतं, सायबर गुन्हे कोणत्या जिल्ह्यात जास्त झालेत. त्यानंतर EVM मशीन काय आहे, EVMचा लॉंग फॉर्म काय, 1 GB म्हणजे किती MB. म्हणजे असे जे संगणकाशी रिलेटेड आहेत, किंवा संगणक कोणत्या स्वरूपात माहिती, कशामध्ये माहिती साठवतो, प्रोसेस कशी करतो, सर्वात वेगवान संगणक कोणता जगातला, हे असे प्रश्न संगणकाशी रिलेटेड येतात. आणि त्यासाठी MSCITचं पुस्तक आणि चालू घडामोडींची पुस्तक वाचली तर त्याचे प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील. तर मित्रांनो, हा 7वा घटक झाला. अजून याच्या पुढे आहेत दिनविशेष. हे आता याची तयारी झाल्यानंतर 8वा घटक आपण बघणार आहोत.
जो 8वा घटक आहे तो म्हणजे दिनविशेष. दिनविशेषचे आतापर्यंत म्हणजे या 2 वर्षामध्ये 35 प्रश्न आलेले आहेत. योग दिन कोणता? खालीलपैकी योग दिन कोणता? कारण संयुक्त राष्ट्र संघटनेनं जागतिक योग दिन जाहीर केला तो भारताच्या रेट्यामुळे. भारतानं प्रश्न उपस्थित केला की योग दिन जाहीर करावा आणि आपल्या उत्तर गोलार्धात असणारा सर्वात मोठा दिवस 21 जून हा योग दिन म्हणून जाहीर केलेला आहे. मग आपल्याला माहित पाहिजे पर्यावरणाशी समस्या चालूच आहेत आणि पर्यावरणावरती प्रश्न येतोच. पर्यावरण दिन कोणता? साहजिक आहे. आता आपण समाज सुधारक बघत आहोत. समाज सुधारकांशी रिलेटेड असणारे प्रश्न, दिन, त्यांचे जन्म दिनांक काय म्हणून साजरी केली जाते त्याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजे दिनविशेष आपल्याला माहित पाहिजेत. मग दिनविशेषचा अभ्यास कसा करायचा? सगळेच जानेवारीपासून 31 डिसेंबर पर्यंत आपण सगळ्या दिवसांचा अभ्यास केला. कोणता जागतिक दिवस आहे, कोणता राष्ट्रीय आहे, कोणता राज्य दिवस म्हणून साजरा करतोय, हे जर सगळं केलं तर लक्षात राहणार नाही. सगळं सगळीकडे दिलंय पण आपल्या मेंदूत राहिलं पाहिजे. तर आपण बाकीचं वाचायचं पण काही दिनविशेष, काही दिन लक्षातच ठेवायचे. ते कोणते? यावर्षी चालू घडामोडीशी निगडीत काय घटना घडलेली आहे? एखाद्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालीत. तो दिवस काहीतरी साजरा करतोय आपण, तो परफेक्ट पाठ करून ठेवायचा. एखाद्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेत, तो दिवस साजरा केलेला असतो, तो दिवस लक्षात ठेवायचा. आणि यावर्षी काय गोष्ट वेगळी घडलेली आहे त्याच्याशी रिलेटेड जो दिन आहे त्या दिवसाला जास्त फोकस करायचा आपण. मग असे महत्वाचे 10-20 दिवस निघतील ते पाठ करायचे. म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना त्याच्याशी रिलेटेड महत्वाचे दिवस कोणते आहेत ते चालू घडामोडीच्या इद्रिस पठाण सरांनी टॉपर 777 या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे मांडलंय. म्हणजे ज्या घटना जास्त फोकसमध्ये आहेत आणि त्याच्याशी संबंधित जे दिवस आहेत ते पठाण सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला आपलं अजून काम सोपं केलंय त्यांनी की ज्याच्यावरती प्रश्न येतील ते दिन व्यवस्थित फोकसमध्ये दिलेत. मग ते चालू घडामोडीचं पुस्तक इद्रिस पठाण सरांचं टॉपर 777 वापरलं तर चांगलीच गोष्ट होईल. म्हणजे आपलं काम सोपं होईल, हलकं होईल आणि लक्षात ठेवायला जास्त मदत होईल. म्हणजे आपल्याला शोध घ्यावा लागणार नाही. जे दिन विचारले जातील त्याचा अंदाज आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी दिनविशेषसाठी पठाण सर, कोणतं? चालू घडामोडी. त्याचं नाव काय? टॉपर 777 आहे. वापरायचं. आता दिनविशेष लक्षवेधमध्ये पण दिलेला आहे. जे असेल ते वापरा. म्हणजे तुम्हाला जे आवडतंय ते वापरा पण याच्यामध्ये जरा व्यवस्थित दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो पुस्तक व लेखक, 9वा भाग. पुस्तक व लेखक याच्यावरची या 2 वर्षामध्ये प्रश्न किती आलेत बघा? 50 प्रश्न आलेले आहेत. 50 प्रश्न. आता पुस्तक आणि लेखक काढलं तर त्या लेखक आणि पुस्तकांच्या नावाचंच मोठाच्या मोठा ग्रंथ होऊ शकतो, मोठं पुस्तक होऊ शकतं. माणसानं वाचायचं कसं, जगायचं कसं, लक्षात ठेवायचं कसं, अरे काय. मग आपण नाही, आपण कुणाचं पुस्तक लक्षात ठेवायचं? ज्या माणसांना पुरस्कार मिळाला आणि त्यांनी चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे त्यांची असणारी पुस्तकं लक्षात ठेवलीच पाहिजेत. एखादा नामवंत व्यक्ती आहे, मग तो साहित्यिक असेल, राजकीय व्यक्ती असेल, त्यांनी देशासाठी किंवा जागतिक लेवलला चांगलं काम केलं असेल, एखादा खेळाडू असेल की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल तर त्यांचं पुस्तक आणि त्यांचं नाव लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि असे
चालू घडामोडीमध्ये जे घडलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड पुस्तक व लेखक लक्षात ठेवलेच पाहिजेत. आणि एखाद्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय, एखाद्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, ते पुस्तक आणि त्यांचं लेखक कोण आहेत ते लक्षात ठेवलंच पाहिजे. किंवा ज्या पुस्तकाला हा मोठा पुरस्कार मिळालेला आहे त्या पुस्तकाच्या लेखकांची अन्य कोणती पुस्तकं आहेत का ते शोधून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. किंवा एखादं पुस्तक वादग्रस्त ठरलंय, जास्त चर्चेत आहे, त्यांचे लेखक लक्षात ठेवले पाहिजेत. म्हणजे हे चालू घडामोडीशी निगडीतच आहे, पण आपल्याला याचा शोध घेऊन लक्षात ठेवायला पाहिजे. तेही चालू घडामोडींच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर संबंधित जिल्ह्याची माहिती म्हणजे जिल्हा विशेष म्हणू शकतो. ज्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरलेला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी तुम्ही उतरणार आहे, त्या जिल्ह्याची माहिती चांगली पाहिजे. त्या जिल्ह्यातून कोणकोणते महामार्ग जातात माहीत पाहिजे. त्या महामार्गाचा क्रमांक किती आहे माहीत पाहिजे. त्या जिल्ह्याच्या आजूबाजूला किती इतर जिल्ह्यांच्या सरहद्दी लाभलेल्या आहेत माहीत पाहिजेत. ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा जर महाराष्ट्र सोडून इतर राज्याशी, इतर राज्यांच्या सरहद्दी लगत असेल तर ते कोणत्या राज्यालगत, कोणत्या राज्याची सीमारेषा लाभलेली आहे ते माहीत पाहिजे. त्या जिल्ह्यामधून कोणकोणत्या महत्त्वाच्या नद्या वाहतात ते माहीत पाहिजे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री माहीत पाहिजेत, त्या जिल्ह्याचे SP माहीत पाहिजेत, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माहीत पाहिजेत. आणि त्या जिल्ह्यामध्ये असणारी महत्त्वाची ठिकाणं, महत्त्वाचे डोंगर असतील, महत्त्वाचे गरम पाण्याचे झरे असतील, महत्त्वाचे इतर प्रसिद्ध ठिकाणं असतील, महत्त्वाची संग्रहालये असतील, हे त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे ज्या जिल्ह्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी उतरत आहोत. कारण तिथं तुम्ही जिल्ह्यामध्ये काम करणार आहे, तिथली माहिती तर नक्कीच पाहिजे. म्हणून त्या जिल्ह्याची माहिती असणं आवश्यक आहे. एक उदाहरण सांगायचं असेल तर 2017च्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये हा अपवाद आहे. असंही होऊ शकतं की जिल्ह्याची माहिती असणारे प्रश्न, जिल्ह्याशी संबंधित प्रश्न हे 100 पैकी 40 प्रश्न विचारले होते. आता सामान्य ज्ञानशी 25 प्रश्न असणार असं पोलीस भरतीच्या GR मध्ये आहे, पण याच्यामध्ये थोडेसे कमी जास्त होणार, काय हरकत नाही. त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. जी 100 मार्कांची परीक्षा प्रश्नपत्रिका आहे ती आपल्याला सोडवावीच लागणार. मग संबंधित गडचिरोली जिल्ह्याचीच माहिती असणारे प्रश्न 40 का आले तर साहजिकच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये त्या पोलीस प्रशासनाला त्याच जिल्ह्यातले जास्त मुलं भरती व्हावीत हे अपेक्षित होतं. साहजिक आहे, कारण तिथल्या खाचाखोना, तिथली जास्त माहिती तिथल्या पोरांना असणार, तिथलेच जास्त भरती झाले तर प्रशासन चालवण्याच्या दृष्टीनं जास्त उपयोगी होईल. या दृष्टीने त्यांनी ते प्रश्न विचारलेले होते. हा अपवाद घडू शकतो. एवढे इतर जिल्ह्यांमध्ये विचारले जात नाहीत, सोडा विषय नाही, पण किमान 1-2 प्रश्न तरी, 2-3 प्रश्न तरी विचारले जाणार. आणि तसे बघितले तर यामध्ये 130 प्रश्न या 2 वर्षी विचारलेले आहेत. म्हणजे दोन तरी प्रश्न जिल्ह्याशी संबंधित सरासरी येतील. आणि ते आपल्याला मग ते 1-2 प्रश्न जे असतील त्यांची उत्तर आपल्याला देता आली पाहिजेत. आणि ते करायचं असेल तर त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण वेबसाईटवरून गोळा केली पाहिजे आणि ती वाचली पाहिजे. नसेल सर्व जिल्ह्यांचं किंवा त्या फक्त एकाच जिल्ह्याचं पुस्तकं प्रकाशित झालेले असतील तर ते आपण वाचू शकतोय. किंवा इंटरनेटवर आपण टाकलं तरी आपल्याला सगळी माहिती मिळेल. कसंही पण वाचा, त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी जिल्ह्यांचं पुस्तक त्या घ्या किंवा इंटरनेटचा वापर केला तरी चालतो. आता त्यासाठी आम्ही स्पेशल बॅच पण घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांची टेस्ट, प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25-25 प्रश्नांची टेस्ट, अशी टेस्ट सिरीज ही आम्ही लवकरच राबवणार आहोत. हे लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला आवश्यक वाटल्यास ती टेस्ट सिरीज आपण लावू शकता. त्यानंतरचा सामान्य ज्ञान या विषयातला जो भाग आहे त्याला आपण पोलीस
आता पोलीस कॉन्स्टेबल होणार आहे, मग पोलीस विभागाशी रिलेटेड, पोलीस प्रशासनाशी रिलेटेड किंवा गृह मंत्रालयाशी रिलेटेड असणारी माहिती आपल्याला माहीतच पाहिजे. आणि त्याच्यावरती जर प्रश्न बघितले तर या 2 वर्षीमध्ये 113 प्रश्न विचारलेले आहेत. 113 प्रश्न बघा. जर 113 प्रश्न याच्यावरती असतील, किमान 2-3 प्रश्न आहेत, मग पोलीस प्रशासनाचं ब्रीद वाक्य काय येतो प्रश्न. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरतीला जाताय त्या जिल्ह्याचे SP कोण आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख कोण आहेत, तो प्रश्न येतो. त्यानंतर पोलीस प्रशासनाशी संबंधित असणारे सायबर गुन्ह्याशी संबंधित प्रश्न येतात. एखादं कलम विचारू शकतात. म्हणजे पोलीस प्रशासनाशी रिलेटेड आपल्याला तयारी करावी लागते. सर्वात शेवटचा, किती महासंचालकांपासून पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत किती टप्पे आहेत, किती ट्री डायग्राम किती संख्येचा होतो हे आपल्याला विचारलं जातं. त्यामुळे आपल्याला या पोलीस प्रशासनाशी संबंधित सर्वच्या सर्व माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा शेवटचा जो भाग आहे 12, ज्याला संकीर्ण म्हणू किंवा सामान्य ज्ञान म्हणू, संकीर्ण किंवा सामान्य ज्ञान म्हणू, विज्ञान नव्हे, विज्ञान वेगळा, सामान्य ज्ञान. की या सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न किती विचारले आहेत बघा. प्रश्न जर सामान्य ज्ञानचा विचार केला तर 810 प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. कसं काय, म्हणजे याच्यावरती साधे साधे प्रश्न आहेत. याचा विचार केला तर सामान्य ज्ञान या 25 पैकी 7 ते 8 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आलेत, लक्षात ठेवा. आता सगळं विषय सोडून हे सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान म्हणायचं कोणाला की हे विषय सोडून, आता यामध्ये सगळंच झालं, पण हे विषय सोडून अजून काय वेगळं की साधी गोष्ट, राजीव गांधी यांचं समाधी स्थळाला कोणतं नाव आहे, हा कुठल्या विषयात बसणार आहे का हो, नाही. समाधी स्थळाचं नाव मग वीरभूमी आहे, यांचं मोरारजी देसाईंचं अभय घाट आहे, इंदिरा गांधींच्या समाधी स्थळाला शक्तीस्थळ नाव आहे. म्हणजे समाधी स्थळ नाव आणि ठिकाण ते कोणत्या ठिकाणी, दिल्लीत आहे का मुंबईत आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. अजून सामान्य ज्ञानामध्ये काय येतं, मक्का हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे, मक्का आणि मदिना मुहम्मद पैगंबरांची ही ठिकाणं, मुस्लिम धर्मांसाठी पवित्र असणारी ठिकाणं, ती कोणत्या देशात आहेत. साधी गोष्ट ही आपल्याला माहीत पाहिजे. तेवढं हज यात्रेसाठी तिथं जातात आणि एवढं गाजलेली स्थळं आहेत, ही आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहीतच पाहिजेत. ह्याला सामान्य ज्ञान म्हणतात. अजून काय, राष्ट्रगीत, राष्ट्रगीताचा विचार केला तर राष्ट्रगीत लिहिलं कोणी, जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलं, जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती सेकंद वेळ लागतो, ही सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या कवी, संस्कृत कवी कालिदास विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्या विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत. आता तुम्ही म्हणाल हे चालू घडामोडीशी रिलेटेड आहे किंवा राज्यघटनेशी रिलेटेड आहे. दोन्ही सोडलं तर आपण बघा, कुलपती साधी गोष्ट आहे. ही राज्यघटनेतला जरी असला तर महाराष्ट्रातील म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती हे राज्याचे राज्यपाल असतात. जे राज्यपाल आहेत ते पदसिद्ध कुलपती असतात, कुलगुरू नव्हे. मग विद्यापीठाचे प्रमुख असतात ते कुलगुरू, पण कुलगुरूंच्या वरती कुलपती, सर्व विद्यापीठांचे कुलपती हे त्या राज्याचे राज्यपाल असतात. ही साधी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी किंवा नीती आयोग, चालू घडामोडीचं जरी किंवा राज्यघटनेशी संबंधित जरी प्रश्न असला तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान असतात. जे कोणी पंतप्रधान असतील ते नीती आयोगाचे अध्यक्ष असणारच. म्हणजे नीती आयोगाचा अध्यक्ष पदावरून
पंतप्रधान असताना बाजूला होऊ शकत नाहीत. पंतप्रधान पदावरून पायउतार झाले की साहजिकच नीती आयोगाच्या अध्यक्षपदावरून ते पायउतार होणार. पण जोपर्यंत एखादी व्यक्ती पंतप्रधान पदावरती आहे तोपर्यंत नीती आयोगाचे अध्यक्ष असणारच आहेत. म्हणजे ह्या असणाऱ्या साध्या साध्या गोष्टींचं उत्तर आपल्याला माहीत पाहिजेत. साहजिकच म्हणजे साध्या साध्या गोष्टी म्हणजे सामान्य ज्ञान आणि याच्यावरती भर दिलेला आहे. म्हणजे हे 25 प्रश्न टॅकल करायचे असतील, त्या 25 पैकी 25 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील, बरोबर उत्तर द्यायचे असतील आणि आपलं बरोबर यायचं असेल तर एवढं सगळं करावं लागेल. आणि या सामान्य ज्ञानसाठी लक्षवेधचं सामान्य ज्ञान नावाचंही पुस्तक आहे आणि आपण ठोकळा व्यवस्थितपणे वाचला तर त्यामध्येही मिळेल. म्हणजे ठोकळा किंवा सामान्य ज्ञान नावाचं लक्षवेध, याच्यामध्ये साध्या साध्या गोष्टींचं सेपरेट त्यांनी सामान्य ज्ञान नावाचं पुस्तक तयार केलेलं आहे. किंवा नोबल सामान्य ज्ञान, नोबल सामान्य ज्ञान हे पुस्तक वाचलं तरी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी माहीत होऊन जातील. तर मित्रांनो, पोलीस भरती मधील सामान्य ज्ञान या विषयाची तयारी कशी करायची आपण बघितलेलं आहे. तर आपण परीक्षार्थी जास्त होणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त गुण मिळवायसाठी आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे आणि योग्य पुस्तकं वाचून जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत. तरच आपण सिलेक्शन यादीमध्ये आपलं नाव येणार आहे. आणि त्यासाठी आम्ही पुढच्याच आठवड्यात पोलीस भरतीची बॅच सुरू करत आहोत, ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. त्या बॅचला आलात, आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन झालात तर नक्की तुम्ही सिलेक्शन यादीमध्ये असणार आहे. त्यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त तुमचे प्रश्न कसे बरोबर येतील त्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट घेत आहोत. त्याचा फायदा तुम्ही घ्या. तर मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.